क्षेत्ररक्षण घेतले ते मात्र शेकली बाटीवाडी या संघाने. पहिल्या पूजा स्पोर्ट चिंचकरी या संघाची सरावी जोडी कोण असेल मैदानामध्ये दाखल केली जाईल. कालच्या दिवसातील या दरम्यान श्री विजयजी साळवी यांचे इथे मात्र आगमन होते. पहिला पूजा स्पोर्ट पूजा स्पोर्ट चिंचकरी या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल केली जाते. सोमानी राहुल याच्या माध्यमातून पायाच्या शेकली बाटीवाडी संघाकडे पहिली षटक कोड घेऊन येते. क्षेत्ररक्षण सर्व मित्रांनो सामन्याला खूप उशीर झालाय. शेकली बाटीवाडी संघ आपणास विनंती असेल आजचा फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पूजा स्पोर्ट चिंचकरी विरुद्ध शेकली बाटीवाडी या संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ तितके तुल्यबल असे संघ आपल्याला पाहायला मिळतात. सोहम स्ट्राइक रेट वरती आपल्याला पाहायला मिळेल. सोहम एक हार्ड हिटर फलंदाज.
पाहिली गेली तर शेख अली भाटीवाडी संघाकडून पहिले षटक घेऊन होतं वसीम. स्ट्राईक एंडवरती आपल्याला मिळतो होतं मात्र सोहम एक हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वसीम या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पहिले षटक घेऊन वसीम. पाहिलं गेलं तर पंचांचा सामना चालू करण्याचा इशारा येतो. वसीम रिंगवरील पहिला चेंडू सोहमसाठी. सुरेश चेंडू हापीत मध्ये चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू वसीम यांचा. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय वसीम याने. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता सोहम यांचा परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. इस रणनीती असेल वसीमाची काय घडेल बिघडेल पाहायचे. बॅटची बाहेरची कडा घेऊन जाईल चेंडू यादव पॉईंटच्या दिशेने केवळ एका धावेसाठी एका धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जाते. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता तो मात्र सोम्याचा आकर्षक चेंडू परंतु कसा मिसला चोक म्हणावा लागेल सोम्याच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव. आता मात्र स्ट्राईक मध्ये राहुल एक डावखोरा फलंदाज पूजा स्पोर्ट चिंचकर या संघाचा. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय वसीम. राहुल आता मात्र पंचाच्या उजव्या बाजूने मार करेल राहुलसाठी. एक धाबारा फलंदाजाला घेऊन वसीम राहुल पंचांना पारगुण लागला चेंडू. सुरेश चेंडू या दरम्यान काय करतो पाहायचंय. पुढे एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतो. कुठतरी जखून टेबल जात ते मात्र तुझ्या स्पोर्ट चिंचवड या संघाला पहिल्या षटकातील 3 चेंडू फेस केलेत केवळ एक धाव खर्च केले ते मात्र वसीम याने. पाहूया पुढचे चेंडू कशा प्रकारे असतील वसीम याचे. अजूनही 3 चेंडू बाकी असतील या षटकातील 3 चेंडूवरती एक धाव नक्कीच खर्च केले वसीम. राहुल सुरेश चेंडू पण एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पाहूया काय घडतं बिघडतं बैठकामध्ये. तत्पूर्वी एक धाव मिस्टर शोक म्हणावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सोहम आणि राहुलच्या माध्यमातून या एका धावेने संघाचे धावसंख्या झाले 2 बिनबाद 2. आतापर्यंत सुरेश षटक म्हणावं लागेल वसीमाच्या माध्यमातून. कोणतरी जखडून ठेवले जात आहे तुझ्या स्पोर्ट चिंचकर या संघाला. हात खोलण्याची कोणती संधी देत नाही ते मात्र वसीम. सोहम सुरेश चेंडू पुन्हा एकदा आकडपदी चेंडू काय करतो पाहायचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल वसीमेच्या माध्यमातून. यादवने या षटकातील अखेरचे चेंडू बाकी असेल इथे मात्र कुठेतरी मोठा फटका लगावण्याचा इरादा असेल सोहम यांचा. वसीम टू सोहम पुन्हा एकदा याच्यामध्ये मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पाहूया काय करते. चेंडू क्षेत्ररक्षक येते पण ते चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून कणकणीत दमदार षटकार येतो. सुरेख फटका मांडावा लागेल सोहमेच्या माध्यमातून. या 7 धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 बिनबाद 8. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8 धावा. सुरेख फटका मांडावा लागेल सोहमेच्या माध्यमातून. पहिला षटकार येतोय. एक षटक तर नक्की संपुष्टात आलं. दुसरा षटक पाहायचं. अहमद येतो गोलंदाजी मार्क वरती तयार होताना पाहायला मिळतो अहमद. आता मात्र स्ट्राईक वरती एक डावखोरा फलंदाज राहुल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळत आहेत. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. अहमद
व्यक्तीकडे पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन राहुलसाठी सुरेश चेंडू हा पिचमध्ये चेंडूचा मोठा फटका लागला. पाहूया काय करतोय आम्ही चेंडूवरती ते मात्र चेंडू जातोय सीमा पार फरार षटकार. सुरेश फटकेबाजी म्हणावी लागेल. या दरम्यान राहुल याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जखडून ठेवलं होतं वसीम याने राहुल याला. आता मात्र अहमद याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावले राहुल याने. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 14 धावा. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. सुरेख फटका म्हणावी लागेल. राहुल याच्या माध्यमातून एक षटकार तर नक्कीच लगावला. अहमद काय रणनीती असेल अहमद यांची. पुन्हा एकदा वरपीच मध्ये चेंडूचा या दरम्यान लॉंग दिशेने खेळून काढला. भाऊ काय करतोय एकदा तर नक्कीच पूर्ण केलं. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. सुंदर मिनिटांनी विकेट म्हणावे लागेल. तर 2 धावा तर नक्कीच पूर्ण केलेत राहुल सोमयच्या माध्यमातून. पुन्हा अहमद गोलंदाजी मार्ग होती. तुम्हीपर्यंत हार्डीचा फलंदाज म्हणून ओळखलं जातं. एक हुकुमी सलामीची जोडी पूजा स्पोर्ट चिंचकर या संघाची. पुन्हा अहमद इथे मात्र अहमद चेंडू मोठा फटका लागला. भाऊ काय करतोय सुरेख जेल म्हणावा लागेल. या दरम्यान पहिला मोरा गारद करण्यात यश मिळते. ते मात्र अहमद याला कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतं. बाद येताना पाहायला मिळतोय. ते मात्र राहुल पाहूया राहुल याची जागेसाठी कोणी तो मैदानात सुरेख झेल म्हणावा लागेल. तर पाहूया राहुल याची जागेसाठी कोणी तो मैदानात. आता मात्र शाहरुख येथे फलंदाजीसाठी दाखल केलं जाते. शाहरुख अहमद आतापर्यंत 8 धावा खर्च केले. तेव्हा एक गडी गारद केलाय पूजा स्पोर्ट चिंचकर या संघाचा. अहमद याने कुठेतरी कमबॅक केलं जाते. अहमद याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच लगावला होता राहुल याने. त्या दमजोडच्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि यानंतर नक्कीच आखड पद्धती चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता राहुल याने. इथे मात्र येलबादची सुरुवात बाद झाला. आता मात्र शाहरुख साठी तीच लाईन ती दिशा परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी जखडून ठेवले जाते. कमबॅक करताना पाहायला मिळते ते मात्र अहमद. सुरेश चेंडू पुन्हा एकदा हापीज मध्ये चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. भाऊ काय करतोय तत्पूर्वी एकदा नक्कीच पूर्ण केले. एका धावचे समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 17. या दरम्यान या षटकातील अखेरचे निवडणूक बाकी असेल. स्ट्राईक एंडवरती सोम आपल्याला पाहायला मिळते. सोम काय करेल पाहायचं. षटकार तर नक्कीच लगावलाय. चेंडू या दरम्यान बॉकरचे चेंडू होता. इथे मात्र खोडून काढलाय. हर्षल येतो चेंडूवरती. तत्पूर्वी 1 धाव मिळते संघाला. पण त्याचे षटक समाप्तीच्या इशारा 2 षटकातील संघाची धावसंख्या झाली 18 धावा. गडी बाद 18. तर पाहूया शेखली भाटीवाडी या संघाकडून 3रे षटक कोण घेऊन येईल. कारण 2 षटकातील संघाची धावसंख्या झाली 18. एका षटकातील संघाची धावसंख्या होती 8. त्यानंतरचं अहमदचं षटक. त्या दरम्यान अहमदच्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यावर एक गडी बाद केला होता अहमद याने. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो शुभम मोरकर. गोलंदाजी मार्क वरती तयार होताना पाहायला मिळेल. एक 4-5 धावांचा रनअप घेऊन सोहम साठी. शुभम टू सोहम पण त्याच्या उजव्या बाजूने मारा करेल. सुरेश चेंडू मात्र पिच मध्ये चेंडूचा मोठा फटका लागवलाय. चेंडू काय वरती पाहते. चेंडू सगळे त्यावर येते. सीमा पार फरार षटकार 6 धावांसाठी. सुरेश फटकेबाजी म्हणावी लागेल सोमयच्या याच्या माध्यमातून. सोमयच्या बॅट मध्ये येणारा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमयच्या पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू पिच मध्ये चेंडू होता. मोठा फटका लगावलाय.
तो मात्र सोहम याने पुन्हा एकदा शुभम इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र सोहम शुभम सोहम पंचांना बार गोडवला चेंडू हा पिच मध्ये चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पिच लाईन ती दिशा इथे मात्र सोलेच्या डोक्यावरून कडकडीत दमदार षटकार होते. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. सलग 2 चेंडू होते 2 षटकार लगावले ते मात्र सोहम याने शुभम यांच्या सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. सोहमच्या माध्यमातून वारंवार त्यांना पाहायला मिळते. सलग 2 चेंडू होते 2 षटकार लगावले. पाहूया हॅट्रिक पूर्ण होती का. आतापर्यंत सोहम याने 7 चेंडू फेस केले 20 धावा कुठल्या गेल्या 7 चेंडू वरती यामध्ये 3 षटकार मारले होते. तर मात्र सोहम याने बघूया अजून किती धाव कुठल्या जात आहेत या इनिंग मध्ये. कारण कुठेतरी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. शेकली भाटीवाडी संघासमोर शुभम टू सोहम सुरेश चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याची संधी हर्षवर्धन चेंडू होती ते मात्र चेल बाद होताना पाहायला मिळते. सोहम मोठा धक्का बसतोय पूजा स्पोर्ट चिंचगाव या संघाला. 30 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसताना पाहायला मिळतोय. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते. शुभम पहिले 2 चेंडू होते 2 षटकार नक्कीच लगावले होते सोहम यांनी. त्यानंतरचे चेंडू मात्र ब्लॉकवरचा चेंडू बनवला गेला. बाहेरची कडा घेऊन जाणार चेंडू मिस्टर स्ट्रोक व ऑस्ट्रेलियाचा सुरेख झेल पाहायला मिळतं. इथे मात्र बाद होतोय सोहम. आता पाहूया सोहम याची जागेसाठी कोणते मैदानात. निखिल येते फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते निखिल. शुभम आपल्या षटकारी पुढचा चेंडू जातो मात्र निखिलसाठी. सुरेश चेंडू ते मात्र काय घडतं पाहायचंय. सुरेश चेंडू बनावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्येत रोखलेली धावसंख्या झाली 30 धावा 2 गडी बाद 30. पहिला चेंडू निखिलसाठी निर्धाव चेंडू नक्कीच फेकलाय शुभम याने. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले 12 धावा खर्च केले. ते पहिले 2 षटकार कुठेतरी मागणी ठरतील का पाहायचं. याच्याबद्दल पुन्हा एकदा सुरेश चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते शुभम. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन शुभम निखिलसाठी सुरेख गोलंदाजी बनावी लागेल. आतापर्यंत सुरेश चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न काय घडतं पाहायचं. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. निखिल याच्या माध्यमातून सुंदर रननी मिळवून विकेट. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होते. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या झाली 31 2 गडी बाद 31. आता मात्र या इनिंग मधील अखेरचे षटक कोण घेऊन येते पाहायचंय. एक निर्णायक षटक असेल. कुठेतरी मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल शेकली भाटीवाडी या संघासमोर. कारण या संघामध्ये हार्डिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र अहमद असेल वसीम प्रणय मुरकर शुभम मुरकर असेल मंदार असेल हर्षल देखील असे मोठमोठे हार्डिटर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र प्रणय मुरकर स्ट्राईक एंडवरती निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मधील अखेरचे षटक घेऊन प्रणय स्ट्राईक वरती असेल. निखिल प्रणय पंजाच्या बाजूने मारा करेल. निखिलसाठी सुरेश चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मिडवरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले एक मनात मानावं लागते. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय शाहरुख. एक हार्ड हिटर फलंदाज पूजा स्पोर्ट चिंचकर या संघाचा मानला जातो.
प्रणय तुषार सुरेख चेंडू हाफ पिच मध्ये चेंडूचा मोठा फटका लागला. पाहूया काय करतोय. चेंडू सगळं ट्रॅव्हल होते. मिडल विकेटच्या डोक्यावरून खणखणीत दमदार षटकार होतं. सुरेख फटका म्हणावा लागेल. शाहरुख याच्या माध्यमातून शाहरुख याच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटकार होता. या 7 धावांनी संघाची धावसंख्या झाली 38 धावा. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 गडी बाद केली होती आतापर्यंत बुजास्पोर्ट चिंचकर या संघाचे. अजूनही या षटकातील अखेरचे 4 चेंडू बाकी असतील. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केलेत प्रणय याने. आता पहिल्या पुढचे चेंडू कशा प्रकारे असतील. पुन्हा एकदा पिच मध्ये चेंडू होता. चेंडू सगळं ट्रॅव्हल होतो. 5 किल धाव मिळत आहेत. चेंडू सगळं ट्रॅव्हल होतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. तो काय घडतंय बिघडतंय मैदानामध्ये. कुठेतरी कमबॅक करेल का प्रणय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. प्रणय शाहरुख सुरेख चेंडू या दरम्यान 85 श्रेणीकडे उडला चेंडू पाहू चेंडूवरती तर एकदा पुन्हा दिसता डावीचा प्रयत्न. या दरम्यान खरा थ्रो म्हणावा लागेल. 2 धावा देखील पूर्ण करत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. खरा थ्रो म्हणावा लागेल. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर थ्रो खरा थ्रो म्हणावा लागेल. या दरम्यान 34 धाव घेतली. अशा 3 धावा मिळतात संघाला. या 3 धावांची संघाची धावसंख्या झाली 42 धावा. खराब थ्रो बनावा लागेल. इथे मात्र चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळते शाहरुख आणि निखिलच्या माध्यमातून. प्रणय आपल्या षटकातील पुढच्या चेंडूवर निखिल साठी पाहूया निखिल काय करेल या चेंडूवरती. सुरेख चेंडू काय घडते पाहायचे. धाव चेंडू संधी ते मात्र धावबाची सुरुवात बाद होताना पाहायला मिळते. ते मात्र निखिल स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहिजे शाहरुख ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आतापर्यंत 11 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या तो शाहरुख स्ट्राईक एंडवरती. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती कौशल आलाय. प्रणय तो शाहरुख सुरेख चेंडू पर्यंत ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू वाईड करार केला जातो. कुठेतरी दंडित केलं जात आहे. प्रणय याला कुठेतरी शाहरुख पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला. हाताबद्दल प्रणय प्रणय शाहरुख पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा कुठेतरी लाईन लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. तो मात्र प्रणय वाईड करार केला जातो. वारंवार कशी लाईन लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. प्रणय मुरकर पुन्हा एकदा प्रणय आपल्या शेतकरी पुढचा चेंडू घेऊन शाहरुख साठी शेख चेंडू आदरून ब्लॉकआउटचा चेंडू होता. या दरम्यान सुद्धा प्रणय तो चेंडू होते तर एकदा तो पुन्हा दुसरा धावचा प्रयत्न धाव चेंडू संधी ते मात्र शाहरुख धाव बाद होताना पाहायला मिळतो. तर ते एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. या एका बाजूने संघाची धावसंख्या झाली 45 धावा. 46 धावांचं आव्हान ठेवले शेकली बाटीवाडी संघासमोर. तो जास्पोर्ट चिंचकर या संघाने
चषक 2024 आजच्या फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये पूजा स्पोर्ट चिंचकरी विरुद्ध शेख अली भाटीवाडी या संघांमाध्यमातून रंगताना पाहायला मिळते. 46 धावांचं आव्हान ठेवले होते, मात्र शेख अली भाटीवाडी या संघासमोर पूजा स्पोर्ट चिंचकरी या संघाने पाहायच्या सलामीची जोडी मैदानामध्ये कोण दाखल होईल. शेख अली भाटीवाडी या संघाची या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते असेल. स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती अहमद सलामीची जोडी शेख अली भाटीवाडी या संघाची पाहायला मिळते मैदानामध्ये. आता मात्र पाहूया पूजा स्पोर्ट चिंचकरी या संघाकडून पहिले षटक घेऊन आलं मात्र रमजान सलामीचे षटक असेल. रमजान यांचं 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं शेख अली भाटीवाडी या संघासमोर. पंचांचा सामना चालू करण्याचा इशारा होतोय. या मॅचसाठी मेन पंच लाभले ते मात्र ऋतुविजी नागवेकर. श्रेलेख पंच असतील मात्र रतनजी खाडे. रमजान आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर या इनिंग मध्ये प्रणय स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर फलंदाज सुरेश चेंडू पहिला चेंडू मोठा फटका लागला मिस्टर म्हणावं चेंडूवर लागले होते. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळते. प्रणय मोठा धक्का बसतोय शेख अली भाटीवाडी संघाला. खराब फटकेबाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडू होते त्यामध्ये गडी बाद केलाय शेख अली भाटीवाडी या संघाचा. रमजान याने सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडू होते गडी बाद केला, एक मोठा धक्का बसला होता मात्र शेख अली भाटीवाडी या संघाला. पाहूया प्रणयाची जागा घेण्यासाठी कोण येते मैदानात. काय घडत आहे बिघडतं पाहायचं. मैदानामध्ये 46 धावांचं आव्हान ठेवलं गेले शेख अली भाटीवाडी संघासमोर. घडतंय पहिल्या चेंडूत मोठा फटका लगावण्याच्या नादाआधी ते मात्र झेल बाद झालंय. अरफान येते फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अरफान. काय रणनीती असेल अरफान यांची पाहायचंय. कारण पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रणय इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी प्रेशर असेल अरफान वरती कारण एक मोठा फलंदाज बाद झालाय. रमजान गोलंदाजी मान करतो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता प्रणयच्या रूपाने. आता मात्र दुसरा चेंडू कशा प्रकारे असेल पाहायचं. पंचाच्या डावबाजूने मारा करेल रमजान. अरफान साठी एक राईट हँड फलंदाज मानला जातो शेख अली भाटीवाडी संघाचा. सुरेख चेंडू यादव सन्मान दिला चेंडूला. ऑफसाईड दिशेने कटुरला चेंडू तत्पूर्वी एक धाव. या एका धावाने मात्र संघाचं खातं उघडलं जाते. एका धावाने समाधान मानावं लागते. एका धावाने खातं उघडलं जाते संघाचं. रमजान पुढचा चेंडू आता मात्र अहमद साठी हार्ड हिटर फलंदाज अहमद. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येतात तोच अहमद. स्ट्राईक एंडवरती रमजान तो अहमद. सुरेश चेंडू ब्लॉक वरचा चेंडू होता त्यामध्ये कौतुकाला ऑफसाईड दिसेल धावची संधी. या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 2. एक गडी बाद 2. पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 2 धावा खर्च केले, एक गडी बाद केलाय पेडूच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती.
रमजान टू अरफान. रमजान आपल्या षटकातील पुढच्या चेंडूवर अरफानसाठी सुरेश चेंडूवर पिचमध्ये चेंडूचा मोठा फटका लगावला. पाहूया काय करतोय. चेंडू सोबत ट्रॅव्हल होतोय. सीमा पार फरार. षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका म्हणावा लागेल. अरफानच्या माध्यमातून इतर पाहायला मिळतो. पहिल्या षटकाराला वायरिंग मधील अरफानच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 धावा. अजूनही या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. रमजान अरफान. सुरेश चेंडू या दरम्यान शपलावून खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जरूर डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 9. इकडे बाद 9 धावा. अजूनही पहिल्या षटकातील अखेरचे चेंडू बाकी असेल. 9 धावा नक्कीच खर्च केले होते. रमजान याने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता प्रणयच्या रूपाने. रमजान टू अरफान. सुरेश चेंडू पाहूया काय करतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतो. डावी इष्टी सोडून जाणार चेंडू वाईड करार केला जाते. कुठेतरी दंडित करतात पंच रमजान यांना. रमजान टू अरफान. सुरेश चेंडू पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा खराब लाईन म्हणावी लागेल. रमजानच्या माध्यमातून वारंवार वाईड करार केला जातो. रमजानच्या माध्यमातून इकडे पाहायला पाहिजे कुठेतरी आवंत धावा खर्च करतोय टोमॅटो. मात्र रमजान तर रमजान पुढचा चेंडू अरफानसाठी पंचांना पार करून टाकला चेंडू. सुरेश चेंडू या दरम्यान सन्मान दिला चेंडूला. यष्टीरक्षक जाते चेंडू होती तत्पूर्वी एकदा होता नक्कीच पूर्ण केली. पंचांच्या षटक सामर्थ्याचा इशारा येते. एका षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली 12 धावा. एक गडी बाद 12. आता मात्र पाहूया दुसरे षटक कोण घेऊन येते. पिचा स्पोर्ट चिंचकर या संघाकडून पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली 12. सेहेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेले शेखली भाटीवाडी या संघासमोर. 46 धावांचं आव्हान ठेवले गेले. आता मात्र राहुल येतो गोलंदाजी मार करते वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन राहुल स्ट्राईक एंड वरती असेल अरफान. एक षटकार तर नक्कीच लगावला अरफान याने. आता मात्र पाहूया काय घडेल बिघडेल या क्रीडांगणामध्ये. राहुल तो अरफान. पहिल्या चेंडूवर राहुल आपल्या षटकातील अरफानसाठी सुरेश चेंडू पिचमध्ये चेंडूचा मोठा फटका लगावलाय. पाहू काय वाटतंय चेंडू साईड राहुलतोय मिड विकेटच्या डोक्यावर घणघणीत दमदार दमदार षटकार. सुरेश फटका म्हणावा लागेल अरफानच्या माध्यमातून. अरफानच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार येतो. सुरेश फटकेबाजी म्हणावी लागेल अरफानच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. वन डाऊनला आलेला फलंदाज अरफान आपल्याला पाहायला स्ट्राईक एंडवरती 2 षटकार लगावलेत आतापर्यंत. राहुल पुरेदा आपली बली चेंडूचा मोठा फटका लगावला. भावा काय पंचांचा निर्णय इथे मात्र स्वेलच्या डोक्यावरून घणघणीत दणदणीत दमदार षटकार होते. सलग 2 चेंडू होते 2 षटकार लगावले ते मात्र अरफान याने. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल अरफानच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते. राहुल याच्या पहिले 2 चेंडू होते 2 षटकार नक्कीच लगावलेत अरफान याने. तर पाहूया राहुल पुढचे चेंडू कशा प्रकारे असेल राहुल यांच्या अरफानसाठी. सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान देण्याचा प्रयत्न काय करते पाहिजे. रमजान ते चेंडू होते इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करेल का राहुल. आता मात्र निर्धाव चेंडू नक्कीच फेकलाय
इथे मात्र पुन्हा एकदा पिचमध्ये चेंडूचा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, एक धावता पूर्ण केला, दुसरा धावचा प्रयत्न असेल, काय घडेल बेडवल पाहिजे, धावची संधी, परंतु सुंदर आणि मिडविन विकेट म्हणावं लागेल अरफान आणि अहमदच्या माध्यमातून. या दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली. त्यानंतर अहमद, अरफान, राहुल टू अरफान, राहुल तो अरफान, दोन षटकार लगवले आतापर्यंत. सुरेख चेंडू या दरम्यान लेग साइड दिशेने कटवला, पावर किल्ला आवडला, नॅचरल चेंडू नक्की झाला, एकदा तो पण दुसरा धावचा प्रयत्न असेल का, परंतु इथे मात्र अहमद थांबवते अरफान याला. तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 27 धावा. आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, ते मात्र राहुल यांनी 15 धावा खर्च केलेत. आतापर्यंत 5 चेंडू वरती. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू बाकी असेल राहुल यांचा. स्ट्राईक एंडवरती अहमद असेल, सलामीला फलंदाज अहमद आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती. राहुल, अहमद, श्री चेंडू हा पिचमध्ये चेंडूचा मोठा फटका लगावला, चेंडू सह राहुलतोय, कणकणी दंडाने दमदार षटकार येतो. सुरेख फटका मानावा लागेल अहमदच्या माध्यमातून त्याला पाहायला मिळतं. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 33 धावा. 2 षटकातील संघाची धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती अरफान, एक हार्डीचा फलंदाज. आतापर्यंत 3 षटकार लगावलेत. श्री चेंडू या दरम्यान ब्लॉक होल्डचा चेंडू होता, कुठेतरी जखडून ठेवलं जातं. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू टाकलाय, रॅपिड पद्धती चेंडू होता सोमयाचा. सोहम टू अरफान, सुरेश चेंडू वरती गती चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, पाहूया कौशलवरती चेंडू होती, चेंडू सरळ ट्रॅव्हल होते, लॉंग ऑफ चेंडू वरून कणकणी दमदारी दमदार षटकार होते. सुरेश फटकेबाजी म्हणावी लागेल अरफानच्या माध्यमातून उत्तर पाहायला मिळते. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 39 धावा. पुन्हा एकदा सोहम, इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, पण ते चेंज करते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. द किलर पॉवर्स व नवलपावणे मीरा दोन्ही संघाचे संघ नाही, कृपया प्रणालीमध्ये या लवकरात लवकर. पुन्हा एकदा सोहम, सुरेश चेंडू इथे मात्र आपिसमध्ये चेंडूचा मोठा फटका लगावला, चेंडू सह ट्रॅव्हल होतो, लॉंग चेंडू त्यावरून कणकणीत दमदारी दमदार षटकार होते. इथे मात्र सामना शेकली बाटीवाडी असे विजय होताना पाहायला मिळतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो मात्र अरफान. अरफान याने आपला सन्मान घेऊन जाते. मी